नमस्कार, अर्थकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा आपल्यास एका सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवरती बनवलेला आहे। त्यांनी या रांगोळीचं ट्युटोरियल विचारलं होतं, त्यासाठी आपण हे बनवलेलं आहे। या रांगोळीला तुम्ही 10 पैकी किती रेटिंग द्याल ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया। इथे आम्ही 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत। माझ्याकडे 6 नंबरचे नव्हते, तर तुम्ही 6 नंबरच्या मोत्यांनी देखील ही रांगोळी बनवू शकता। तर सगळ्यात आधी आपल्याला 6 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत एका वायरमध्ये, आणि त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। आणि एकदा या सर्व 6ही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि टाईट असा गोल बनवून घ्यायचा आहे। बघा, बेस जर बरोबर असेल तरच त्याच्यावरची रांगोळी सुंदर दिसून येते। तर एकदा ह्या सर्व मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे आणि एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली। आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे। त्यासाठी 2 पांढरे, 1 निळा आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे आणि त्याच्या समोरचा एक मोती, आता ज्या मोत्यातनं काढलं ना त्याच्या समोरचा एक मोती, अशा 2 मोत्यातनं सुई आपण फिरवून घेतली। त्यानंतर परत आपल्याला रिपीट करायचं 2 पांढरे, 1 निळा आणि 1 पांढरा मोती। ठीक आहे। त्यानंतर बघा, आता मागच्या गोलमधला 1 आणि खालच्या गोलमधले 2 असे टोटल 3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे। सेम प्रोसेस रिपीट करत जायची आहे। 2 1 1 अशी, म्हणजे 2 पांढरे, 1 निळा, 1 पांढरा, आणि सेम ही प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची आहे या पूर्ण गोलवरती। लास्टची प्रोसेस थोडीशी वेगळी दाखवणार आहे असणार आहे, तर लास्टची प्रोसेस होईपर्यंत तुम्ही हे असं बनवून घ्यायचं आहे। आता बघा, शेवटचा गोल बनवायचा आहे। तर उजवीकडे आणि डावीकडे एक एक मोती आपल्याला भेटलेला असतो, तर त्यामुळे आपण खालच्या मोत्यातनं सुई काढायची, डाव्या गोलमधल्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 1 1 1 म्हणजे 1 पांढरा, 1 निळा आणि 1 पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत। आता बघा, आपल्याला सुई फिरवायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो जो वरती पांढरा मोती दिसत आहे बघा, 2 पांढरे मोती आहेत, त्यातल्या डाव्याकडच्या पांढऱ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे। आता इथे आल्यावरती आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचे जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतर आता आपल्याला सुई समोरचा जो निळा मोती आहे त्या निळ्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे। आता यावेळी आपल्याला 1 पांढरा आणि 2 निळे असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत। आणि आधीचा जो गोल आहे त्यातला 1 पांढरा मोती, आता जो निळा मोती होता तो 1 निळा आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे, तर टोटल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि बघा, मागचा तो 1 पांढरा, खालचे 2 पांढरे आणि 1 निळा, ह्या टोटल 4 मोत्यातनं सुई आपल्याला समोर फिरवायची आहे। बघा, व्हिडिओ थोडा फास्ट ठेवलेला आहे, नाहीतर लेंदी झाला असता म्हणून। तर तुम्ही थोडंसं व्हिडिओची जी सेटिंग आहे त्यामध्ये जाऊन व्हिडिओची स्पीड जी आहे ती कमी करून बघून घेऊ शकता। आता आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करत जायची आहे। स्टेप नंबर 2 जो होता, म्हणजे दुसरी जी स्टेप होती तिथपासून आपल्याला स्टेप्स रिपीट करत जायचे आहेत। आणि बघा, ही अशा प्रकारची आकृती जी आहे ती तयार होईल। तर आता हे फूल तयार झालेलं आहे। शेवटचं स्टेप एकदा दाखवते। शेवटच्या स्टेपमध्ये बघा, डावीकडच्या एका मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची आहे आणि फक्त 2च निळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि उजवीकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि बाकीच्या ह्या 2 मोत्यातनं देखील आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। तर बघा, शेवटचा स्टेप प्रत्येक लेअरला, आता आपण लेअर बाय लेअर ही रांगोळी जी आहे ती वाढवत जाणार। तर शेवटचा स्टेप हा प्रत्येक स्टेपला, प्रत्येक लेअरला वेगळी असणार आहे। बघा, आता सुई आपण वरती घेऊन आलेलो आहोत, पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे आणि हे जे फूल आहे हे तुम्ही इतर दुसऱ्या ह्याच्यासाठी देखील यूज करू शकता। आता नेक्स्ट स्टेप आहे, 1 पांढरा आणि 2 निळे मोती ओवायचे आहेत आणि खालचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। ही झाली पहिली स्टेप, ह्या लेअरची पहिली स्टेप। आता दुसरी स्टेप असणार आहे ह्याच लेअरची, ह्या लेअरची दुसरी स्टेप आहे 2 निळे मोती। तर 2 निळे मोती ओवायचे आहेत आणि मागचा 1 पांढरा आणि खालचा 1 पांढरा, हे 2 मोती, आणि त्याच्यासमोर आता बघा, वरती जो निळा मोती आपण आता ओवलेला आहे त्या निळ्या मोत्यातनं। तर अशा प्रकारे आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि ही जी लेअर आहे ती आपल्याला पुढे पुढे घेऊन जायची आहे। तर बघा, ह्या निळ्या मोत्यातनं आपण सुई काढून घेतली। आता 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि परत समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची
बघा हा निळा आणि त्याच्या समोर असलेला तो एक निळा, तर ह्या 2 निळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. तर तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. व्हिडिओला सेटिंग्समध्ये स्लो स्पीड करून तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतरनं बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या 4 मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि समोर घेऊन जायचं आहे. तर पहिले निळा, त्यानंतर पांढरे, त्यानंतर निळा. तर निळ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई फिरवून घेऊन यायची आहे. त्यानंतरनं आता आपल्याला एक निळा आणि एक पांढरा असे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा खालच्या मोत्यातनं परत सुई फिरवून घेणार. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुईला फिरवत आपल्याला समोर घेऊन जायचं आहे आणि तो जो निळा मोती आत्ता ओवलेला होता त्या निळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. परत एक निळा आणि एक पांढरा मोती ओवायचा आणि खालचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतरनं परत आता ह्या दाखवलेल्या 4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. बाजूचा एक म्हणजे आता जो चौकोन तयार झाला त्यातले 3 मोती आणि त्याच्यासमोरचा एक पांढरा मोती, अशा टोटल 4 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. आता नेक्स्ट स्टेप येणार आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये बघा जी दुसऱ्या नंबरची स्टेप होती, म्हणजे ह्या लेयरमध्ये जो दुसऱ्या नंबरची स्टेप होती तिथपासून आता आपल्याला रिपीट करत जायचं आहे. ठीक आहे. तिथपासून ते आत्तापर्यंतचे जेवढे स्टेप्स झाले तेवढ्या स्टेप्स आपल्याला परत एकदा रिपीट करत जायच्या आहेत आणि ही जी लेयर आहे ती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची. बघा लेयर कंप्लीट झाल्यावरती असं दिसून येणार आहे. लास्ट स्टेप अजून बाकी आहे, ते मी करून दाखवते. तर ही आपलं फूल जे आहे ते असं दिसून येणार आहे. आता लास्टच्या स्टेपमध्ये बघा दोन्हीकडे एक एक मोती असतो, तर त्यामुळे फक्त कमी म्हणजे एकच मोती आपल्याला इथे ओवावा लागणार आहे. तर बघा पहिले लास्ट बट 1 जी स्टेप होती ही आपण करून घेतलेली आहे. आता बघा तर त्या साईडला एक म्हणजे उजव्या साईडला एक मोती आणि डाव्या साईडला एक मोती असे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी असतात. तर त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. त्या निळ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आणि शेवटी मात्र फक्त एकच पांढरा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि अलीकडचा जो पांढरा मोती आहे आणि समोरचे जे 2 निळे मोती आहेत त्या निळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी सुई आहे ती समोर फिरवत घेऊन जायची आहे. आता परत आपल्याला ही स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. याच्यावरती आता नवीन लेयर तयार होणार. तर त्यासाठी आपल्याला वरच्या टोकाच्या मोत्यातनं सुई काढायची. तर निळ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे. आता पहिली स्टेप आहे नवीन लेयरची. तिथे 2 निळे 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या निळ्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप दुसऱ्या नंबरचा स्टेप येणार. दुसऱ्यामध्ये बघा पहिले आपल्याला सुई समोर फिरवून घेतली निळ्या मोत्यातनं. त्यानंतरनं एक निळा आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचे जे 2 निळे मोती दिसत आहेत त्या 2 निळ्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला हे 5-5 मोत्यांचे गोल इथे तयार होताना दिसत आहेत. तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे पहिले निळे त्यानंतरनं पांढरे, तर ह्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आणि समोर आणून घ्यायचं आहे. सुईला समोर सरकवून घ्यायचं. त्यानंतर 3 निळे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. तर 3 आणि 2 5, तर असे 5-5 मोत्यांचे हे जे गोल आहेत ते इथे तयार होत आहेत. ह्या लेयरमध्ये आपल्याला 5-5 मोत्यांचे गोल बनवायचे. तर ही अशीच प्रोसेस आपल्याला कंप्लीट करत जायची आहे आणि बघा सुई समोर फिरवून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप येणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 निळे आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि मागच्या 2 मोत्यातनं म्हणजे एक पांढरा आणि एक निळा ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं सुई आपल्याला आता वरती जे मोती दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ह्या 4-5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे समोर. तर बघा सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची. त्यानंतरनं पांढऱ्या मोत्यातनं इथे आपली सुई निघणार आहे. तर इथे अशा प्रकारे ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली आणि त्याच्या समोरचा एक जो निळा आहे त्या एका निळ्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 निळे आणि एक पांढरा असे टोटल 3 मोती ओवायचे. 2 निळे आणि एक पांढरा आणि मागचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर बघा ही अशी स्टेप आपली ही कंप्लीट होणार आहे
त्यानंतर परत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं सुई तुम्हाला समोर फिरवून घ्यायची आहे आणि निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता एक निळा आणि 2 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. एक निळा आणि 2 पांढरे. त्यानंतरनं मागच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि बघा हे आपला असा गोल जो आहे तो इथे बनेल. त्यानंतरनं आता बघा आपल्याला आता समोर जायचं आहे. सुई फिरवायची आणि पांढरा जो मोती दिसत आहे, जो आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, हा जो 3ऱ्या नंबरचा पांढरा मोती आहे, ह्या 3ऱ्या नंबरच्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे फिरवून घ्यायची. ठीक आहे. आता काय करायचं, ही लेयरची सुरुवात केल्यावर आपण जे दुसरी स्टेप केली होती, 2 नंबरची स्टेप, तिथपासून ते आत्तापर्यंतचे जे स्टेप्स होते ते आपल्याला रिपीट करायचे आहेत आणि ही जी लेयर आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा ही लेयर अशा प्रकारे आपली कंप्लीट होणार आहे. 1-2 आपण मागचे स्टेप्स दाखवत आहोत जेणेकरून तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर बघा 3 निळे मोती ओवून घेतलेले आहेत. आता शेवटचा स्टेप येणार आहे. शेवटचा स्टेप आपला थोडासा वेगळा असतो. तर इथे बघा आता ऑलरेडी 3 मोती आपल्याला दिसत आहेत. आता फक्त इथे 2च मोती ओवायचे आहेत. 2 मोती ओवायचे आणि खालचे जे 3 मोती आहेत त्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची. म्हणजे हा जो शेवटचा स्टेप आहे त्यामध्ये आपली 1 मोती जी आहे ती कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरनं आता आपल्याला वरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा इथे वरच्या साईडला 4 निळ्या कलरचे मोती दिसत आहेत. तर त्या 4 पैकी तो जो 3ऱ्या नंबरचा मोती आहे, ठीक आहे, तिकडून पकडला तर दुसरा आणि इकडून पकडला तर तिसरा, तर त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे. आता ह्या लेयरची पहिली स्टेप असणार आहे 1 पांढरा, 2 निळे, 1 पांढरा मोती. तर टोटल 4 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत ह्या लेयरच्या पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे. त्यानंतरनं बघा सुई आपल्याला फिरवत घेऊन जायचं आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. दुसरी स्टेप असणार आहे 3 पांढरे मोती. तर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि खालचे ते 2 मोती आणि आत्ता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली तो 1. तर अशा टोटल 3 मोत्यातनं पहिले सुई फिरवून घ्यायची. त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला सर्व जे पांढरे मोती आपण आता ओवलेले आहेत ह्या सर्व मोत्यातनं सुई फिरवायची. त्यानंतरनं त्याच्या समोरचे जे 2 निळे मोती आहेत त्या 2 निळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण पूर्ण हा जो सर्कल आहे तो एकदा परत फिरवून घेतलेला आहे आणि निळ्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं, एक पांढरा आणि 2 निळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा हे जे 3 मोती दिसत आहेत, पांढरा 1 आणि खालचे 2 निळे, ह्या 3 मोत्यातनं पहिले सुई फिरवून घ्यायची आहे. त्यानंतरनं बघा आता जो पांढरा त्याच्या समोरचा जो 2 मोती आहेत, म्हणजे पांढरा आणि 1 निळा, ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची. त्यानंतर परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि मागचा 1 मोती आणि खालचे 4 मोती. तर अशा प्रकारे आपल्याला सुई फिरवून घ्यायची. ठीक आहे. मागचा 1 म्हणजे वरचा जो उभा आहे तो 1 आणि खालचे 4. आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी स्टेप आहे ती कंप्लीट करून घेत राहायची आहे. समोर समोर जायचं आहे. त्यानंतर परत सेम स्टेप रिपीट, 1 पांढरा आणि 2 निळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे. आणि बघा आता इथे आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. आता ही जी लेयर आहे ही स्टार्ट केल्यावरती जी 2ऱ्या नंबरची स्टेप होती तिथपासूनची जी प्रोसेस आहे आत्तापर्यंतची ती आपल्याला परत अशीच रिपीट करत जायची आहे आणि ही जी लेयर आहे ती बनवून घ्यायची आहे. तर बघा ही लेयर बनल्यावरती आपली रांगोळी अशी दिसणार आहे. ही लेयर अशा प्रकारे कंप्लीट होणार आहे. आता लास्टची स्टेप जी आहे ती राहिलेली आहे ती आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा तिकडच्या त्या ज्या पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. शेवटी आता फक्त 1 मोती कमी असणार आहे. तर आपण फक्त 2च मोती ओवायचे आहेत आणि इकडचा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं खालच्या 2 मोत्यातनं सुई फिरवत सुई जी आहे ती वरती एकदम शेवटला जो वरती जो टोकाला मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. इथपर्यंतची प्रोसेस कंप्लीट झाली आणि हे असं दिसत आहे. आता ह्याच्या वरची लेयर बनवू. त्यासाठी पहिल्या स्टेपमध्ये 3 निळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे इथे चौकोन तयार झालेला आहे बघा. त्यानंतरनं आता आपल्याला आता जे 3 निळे मोती ओवले होते त्या 3ही निळ्या मोत्यातनं सुई फिरवत समोरचा खालच्या लाईनमधला जो 1 निळा मोती आहे त्या निळ्या मोत्यातनं सुई
काढून घ्यायची आहे। तर बघा इथे आपण दाखवत आहोत त्या प्रकारे ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर दुसरी स्टेप असणार आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये जे मोती दाखवलेले आहेत 2 पांढरे मोती ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सुई फिरवत समोर घेऊन जायची आहे। आता बघा इथे आपण परत 4-4 म्हणजे मोत्यांचा जो आहे चौकोन ते बनवणार आहोत। तर आपल्याला 2-2 मोती ओवत जायचे आहेत। नेक्स्ट स्टेपमध्ये एक पांढरा आणि एक निळा मोती ओवला आणि बघा तो खालचा निळा आणि समोरचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई फिरवून समोर घेऊन जायची आहे। तर 4 मोत्यातनं आपण येथे सुई फिरवून घेणार आहोत। तर बघा सुई फिरवून समोर आपण इथे घेऊन आलेलो आहोत। आता परत एकदा आपल्याला 2 मोती ओवायचे आहेत। तर 2 निळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे यावेळी आणि मागच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आणि हा चौकोन जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे आणि निळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर परत 2 निळे मोती ओवायचे आहेत आणि बघा मागचे जे 2 मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर परत समोरची स्टेप येणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिले सुई आपल्याला समोर फिरवून घ्यायची आहे आणि ह्या 4 मोत्यातनं सुई समोर फिरवून आपण काढणार आहोत निळ्या मोत्यातनं। त्यानंतर 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या 2 निळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। बघा 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवले आणि मागच्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे। त्यानंतर सुई फिरवत आपण पांढऱ्या मोत्यात आलेलो आहोत। आता एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि खालचा जो निळा मोती आहे त्या निळ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। बघा थोडंसं किचकट वाटू शकतं हे, तर तुम्ही स्पीड स्लो करून अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे। अगदी सोपी ही जी रांगोळी आहे ती असणार आहे। थोडीशी याची प्रोसेस लॉंग आहे नक्कीच, पण रांगोळी मात्र खूप सुंदर दिसून येते। त्यानंतर समोर घेऊन जायचं आहे आणि 2 निळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला परत फिरवून घ्यायची। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा निळ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे। त्यानंतर परत आपल्याला इथे 2 निळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर हा जो आता चौकोन बनला त्यातल्या हे 3 मोती आणि समोरचा 1 मोती, तर अशा प्रकारे टोटल 4 मोत्यातनं आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे हे जी लेयर आहे ती आपण समोर घेऊन जात आहोत। आता आपल्याला काय करायचं, सेकंड नंबरची जी स्टेप होती ह्या लेयरची सेकंड नंबरची स्टेप तिथपासूनची आत्तापर्यंतची प्रोसेस रिपीट करायची आहे आणि हा जो लेयर आहे तो आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, 1-2-3 वेळेस तुम्ही केलात की तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर बघा हे जी लेयर आहे आता कंप्लीट होणार आहे। शेवटची स्टेप राहिलेली आहे। तर शेवटची स्टेप बघा, पहिले आपण आपली ही अशी जी रांगोळी आहे ती कंप्लीट होईल। त्यानंतर शेवटची स्टेप काय करणार आहोत आपण, तर दोन्हीकडे 1-1 मोती आपल्याला भेटलेला आहे आणि शेवटी आपण 1 मोती कमी ओवणार असतो। तर बघा पहिली आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई ह्या मोत्यातनं फिरवायची आणि निळ्या कलरच्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे। बघा निळ्या कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती आता आपल्याला 1 निळा मोती ओवायचा आहे फक्त आणि मागचा जो निळा मोती आहे बघा त्या निळ्या मोत्यातनं सुई काढायची। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या चौकोनातनं सुई फिरवायची आणि वरच्या साईडला जो निळा मोती दिसत आहे बघा 2 निळे 2 पांढरे असे मोती दिसत आहेत, त्या 2 निळ्यापैकी जो दुसऱ्या नंबरचा निळा मोती आहे त्या निळ्या मोत्यातनं आपण येथे सुई काढून घेतलेली आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या निळ्या मोत्यातनं आपण येथे सुई काढून घेतलेली आहे। आता नेक्स्ट लेयर आपण बनवणार आहोत। त्यासाठी 2 पांढरे आणि 1 निळा मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, असं झाल्यावरती आता समोर आपल्याला सुई फिरवून घ्यायची, पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या नंबरचा स्टेप येणार त्यामध्ये 2 निळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये 2 निळ्या कलरचे मोती ओवलेले आहेत। बघा आता ह्या लेयरला देखील आपण तसंच रिपीट करू। तर दुसऱ्या नंबरची स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओमध्ये जसं आपण सुईला समोर फिरवून घेऊन जात आहोत निळ्या मोत्यातनं आणि पांढऱ्या मोत्यातनं, सेम अगदी त्या प्रकारे तुम्हाला देखील सुई जी आहे ती फिरवून समोर घेऊन जायची आहे। त्यानंतर 1 पांढरा आणि 1 निळा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला
फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जेवढे मोती दाखवलेले आहेत म्हणजे हे 3 जे मोती आहेत त्या 3 मोत्यातनं सुई फिरवायची आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि बघा मागचे जे 2 मोती आहेत निळा आणि पांढरा. त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये जे आपण सुईने दाखवलेलो आहोत त्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि समोर आपल्याला नेक्स्ट स्टेपसाठी सुईला समोर घेऊन यायचं आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत झाल्यावरती आता नेक्स्ट स्टेप काय असणार, परत 2 मोती ओवायचे आहेत. तर पांढरे 2 मोती म्हणजे 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे अगदी त्या प्रकारे आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे आणि बघा परत ह्या इथपर्यंत पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण काढलेली आहे. त्यानंतर 2 निळ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचे जे 2 मोती आहेत पांढऱ्या कलरचे त्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सुई व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई समोर फिरवून घ्यायची आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं निघणार आहे. पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आता आपल्याला एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये आपण सुई समोर फिरवून घेत आहोत त्या प्रकारे सुई समोर फिरवून घ्यायची आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला आता एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि मागचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 4 मोत्यातनं सुई समोर फिरवून घ्यायची, पांढरे आणि त्यानंतर निळे. तर ह्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. बघा निळ्या मोत्यातनं इथे आपण सुई काढून घेतली. आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचे जे 2 मोती आहेत निळ्या कलरचे त्या 2 निळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्याच्यासमोर जो एक पांढरा आहे त्या एका पांढऱ्या मोत्यातनं देखील आपण सुई काढलेली आहे. आता ह्या लेअरची जी स्टेप नंबर 2 होती तिथपासून आपल्याला स्टेप्स जे आहेत ते रिपीट करून घ्यायचे आहेत आणि ही रांगोळीची फायनल लेअर जी आहे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. लेअर कंप्लीट करण्यासाठी बघा शेवटची स्टेप जी आहे ती एक पांढरा मोती ओवायचा आणि ही जी रांगोळी आहे ती इथे कंप्लीट होणार आहे. तर हा चौकोन जो आहे तो शेवटचा चौकोन अशा प्रकारे पांढरा मोती ओवून आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि बघा काळजी काय घ्यायची, ही रांगोळी बनवताना एक फेंट कलर आणि एक डार्क कलर असावा तरच ही रांगोळी उठून दिसणार आहे. तर तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये ही रांगोळी बनवणार आहात आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आता 2-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे धागा कट झाल्यावरती आपल्याला बघा आता फायनल लुक जे आहे याचं दिसून येईल. तर ह्या रांगोळीचा उपयोग आपण खूप साऱ्या ठिकाणी करू शकतो. पहिलं तर मेन आपण हे रांगोळी किंवा फूल म्हणून देखील यूज करू शकतो. तर बघा इथे आपण अजून एका कलरमध्ये जांभळ्या कलरमध्ये ही रांगोळी बनवलेली आहे. तर बघा सेम टू सेम तशीच आहे, फक्त कलर आपण इथे वेगळा घेतलेला आहे. आता ह्याचे युजेस बघा. तर तुम्ही हे असं एखादा बॉक्स ऑर्गनायझर म्हणून याच्यावर ठेवू शकता किंवा करंडा महिरप म्हणून ठेवू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही कोस्टर म्हणून देखील याचा यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपली आजची ही सुंदर अशी रांगोळी बनून तयार झालेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि रेटिंग द्यायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला पहिल्या वेळेसच पाहत असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.